3/25 रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील वाठार या गावातील कोल्हापूर ते पुणे हायवे रोडवरील पेट्रोल पंपवर मोटरसायकलवरील 2 इसमांनी सशस्त्र हल्ला करून तेथील मोकळा पेट्रोल भरणारा जो कामगार होता त्याच्या ताब्यातील रुपये 1,20,000 असलेली पर्स हिसकावून ते पळून गेले होते। त्याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांनी प्रत्यक्ष गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करून काही सूचना आणि मार्गदर्शन केले होते। ऍडिशनल एसपी डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, DYSP अमोल ठाकूर सर यांनी घटनास्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले होते। त्याच्यामध्ये आम्हाला काही CCTV फुटेज प्राप्त झाले होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या CCTV फुटेजवरून तपास करून यातील जो एक आरोपी होता त्याला सांगली LCBच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही फोटो वगैरे प्राप्त करून त्याच्याशी हे करून आम्ही तो एक आरोपी निष्पन्न केला। तो सातत्यानं त्याचे लोकेशन चेंज करत होता। त्याला शिताफीने आमचे तपास पथकाचे सपोनी बिरजदार आणि टीम यांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे तपास करता आणखी अजून 3 आरोपी त्याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले। ते सर्व आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे तो आणि पेट्रोल पंपवर काम करणारा जो मुलगा आहे, हे दोघं एकाच गावातले होते आणि त्या दोघांनी ते संगनमत करून सदरचं हे जे प्रकरण आहे ते घडून आणलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने तर पेट्रोल पंपवरील जो नोकर होता तो पण सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। इतर 2 आरोपी यांना अटक करण्यात, एक आरोपी अल्पवयीन आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अधिक तपास करत आहोत। मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत केलेले आहे, रक्कम देखील हस्तगत करत आहोत। या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे यामध्ये पेट्रोल पंपवरील ज्या कामगारावर हल्ला झाला होता तोच कामगार यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्यानेच यातील प्रमुख सूत्रधार किशोर चव्हाण जो आहे अटक्यातला, याच्याशी संगनमत करून इतर 2 आरोपीच्या मदतीने हा प्रकार घडून आणलेला आहे।